प्रश्न आहे, शून्य ही संख्या नैसर्गिक संख्या का नाही? या किती नंबर आहे लवकर कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, तर आता आपण बघत आहोत नेक्स्ट पॉईंट. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, स्कॉलरशिप व NMMS परीक्षा आता जवळ येत आहे. स्कॉलरशिप NMMS परीक्षेसाठी आपण महत्त्वाचा टॉपिक नंबर सिस्टीम या टॉपिकची रिव्हिजन आणि या टॉपिकची उजळणी आपण करणार आहोत, थोडं शिकणार आहोत. कारण की आपली परीक्षा आता जवळ येत आहे. 6-7 महिन्यावर आपली परीक्षा आहे. फेब्रुवारी महिन्यात आपली 8वीची परीक्षा आहे. आणि आता सरकारने एक नवीन GR काढलेला आहे, 4थी ते 7वी स्कॉलरशिप परीक्षा राबवणं. 4थी ते 7वी या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर चला आपण आता नंबर सिस्टीमची उजळणी करूया. हातातले मार्क आहे म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. तर चला, तर आता आपण आपला सुरू करूया. तर सगळ्यात पहिले आपण आता आपण नंबर सिस्टीमची थोडी रिव्हिजन करू. ठीक आहे, तर तुम्हाला मी शिकवतो नॅचरल नंबर. ठीक आहे, नॅचरल नंबर. तुम्हाला याच्याबद्दल काही थोडी माहिती असेल ना नॅचरल नंबर? तर माझा प्रश्न आहे, शून्य ही संख्या नैसर्गिक संख्या का नाही आहे? शून्य ही संख्या नैसर्गिक का नाही? शून्य ही संख्या नैसर्गिक का नाही? माहीत आहे तुम्हाला? नाही तर मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात पहिले नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या कशा असतात? काउंटिंग नंबर. त्याला आपण काय म्हणतो? काउंटिंग नंबर. काउंटिंग. ठीक आहे, काउंटिंग असतात. म्हणजे त्या कुठून सुरुवात होते? आपण मोजतो संख्या कुठून? 1 2 पासून. 1 2 3 4 5 6 7 डॅश 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 डॅश. याला आपण म्हणतो नॅचरल नंबर. नॅचरल नंबरमध्ये नंतर कोणती संख्या असते? होल नंबर. तर आता आपण बघणार आहोत होल नंबर. ठीक आहे, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. होल नंबर. ठीक आहे, तर सर्वात लहान होल नंबर कोणता हे पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर सर्वात लहान होल नंबर कोणता? होल नंबर कुठून? आपण काउंटिंग नंबर कसे 0-1 पासून सुरू होतात, फक्त होल नंबर 0 पासून सुरू होतात. म्हणजे 0 1 2 3 4 5 and 6 डॅश डॅश डॅश. जेवढी संख्या आहे तेवढे. स्मॉलेस्ट होल नंबर. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्मॉलेस्ट होल नंबर कोणता? स्मॉलेस्ट होल नंबर कोणता आहे? 0. यात सगळ्यात स्मॉलेस्ट कोणता आहे? सुरुवात 0 पासून होती. ठीक आहे, तर होल नंबर आहे हा स्मॉलेस्ट होल नंबर 0. तर इंटिजर नंबर. इंटिजर म्हणजे इंटिजर कसा असतो? चला, तर आपण आता इंटिजर बघू. तर इंटिजर, ठीक आहे, इंटिजर आपण शिकलेलो आहोत. इंटिजर कसे असतात? जे नंबर लाईन असते, समजा इथे 0 1 2 3, त्याच्यानंतरून मग निगेटिव्ह -1 -2 -3. म्हणजे इंटिजर कसे असतात? -2 -3 -5 +5 याला आपण इंटिजर म्हणतो. ठीक आहे, तर इंटिजर नंतर आपला कोणता पॉईंट आहे? रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कसे असतात मी तुम्हाला सांगतो. तर रॅशनल नंबर, ठीक आहे, परिमेय संख्या. रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कसे असतात? म्हणजे 22/7. तुम्हाला मी उदाहरणासोबत दाखवतो कसे असतात. हे बघा, 5/7 11/7 ते डिव्हिजनमध्ये असतात. म्हणजे एक्झाम्पल P-Q -Q/P, समजा -P/-Q, अशा एक्झाम्पलनुसार असतात. याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. ठीक आहे, तर आपला पुढचा आणि नेक्स्ट पॉईंट बघूया, इवन नंबर. ठीक आहे, इवन नंबर म्हणजे समसंख्या. इवन नंबर म्हणजे काय असतं? समसंख्या. 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 तर सांगा मला, 0 0 3 6 4 9 यात किती समसंख्या आल्या? लवकर कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर समसंख्या कशा असतात? ज्याची म्हणजे डिव्हिजिबल बाय 2. द नंबर्स डिव्हिजिबल बाय 2. द नंबर डिव्हिजिबल बाय 2. ठीक आहे, बाय 2. मग ते कशा असतात मी तुम्हालाच दाखवतो. त्या संख्या समजा 0 2 4 6 8
8 या इवन नंबर्स असतात. यावर सुद्धा एक प्रश्न तरी येतच असतो, म्हणजे येतच असतो, 100% येतो, दरवर्षी येतो. तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिली तर इवन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर याच्यावर प्रश्नपत्रिका येतच असते, प्रश्न येतच असतो. त्यानंतर चला इवन नंबर मध्ये सांगा मला, यात किती इवन नंबर आहे लवकर कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, तर आता आपण बघत आहोत नेक्स्ट पॉईंट कोणता आहे. चला आपण आता नेक्स्ट पॉईंट कडे बोलूया. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे, इथे आपण एक्झाम्पल नेक्स्ट पॉईंट आर ऑड नंबर कोणते असतात सांगा. ऑड नंबर म्हणजे 1 3 5. ठीक आहे, 1 3 5 7 हे जे आहे ऑड नंबर, दे आर डिव्हिजिबल बाय इट सेल्फ. ऑड नंबर. आणि प्राईम नंबर कसे असतात, प्राईम नंबर. चला आपण प्राईम नंबर बघूया. ठीक आहे, एक मिनिट. प्राईम नंबर. ठीक आहे, प्राईम नंबर कसे असतात, 1 to 100 मध्ये 1 to 100 मध्ये टोटल 25 प्राईम नंबर आहेत. प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर कोणते असतात, कसे असतात, प्राईम नंबर कोणते असतात, कसे असतात, म्हणजे आपण बघत आहोत. प्राईम नंबर म्हणजे दे आर डिव्हिजिबल बाय इट सेल्फ. दे आर डिव्हिजिबल बाय इट सेल्फ. जे स्वतःहून आणि 1 ने भाग जातो त्यांना प्राईम नंबर असे म्हणतात. ठीक आहे, तर आपला प्राईम नंबरचा सुद्धा भाग झालाय. त्यानंतरून एक भाग असतो प्लेस व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही प्लेस व्हॅल्यूवर सुद्धा प्रश्न येत असतो. प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. ठीक आहे, स्थानिक किंमत. यावर कसा प्रश्न येत असतो मी तुम्हाला सांगतो. समजा 2 3 5 4 6 8. आता याच्यातले 4चे तुम्हाला प्लेस व्हॅल्यू सांगितले. प्लेस व्हॅल्यू कशी, 8 ही युनिट प्लेस आहे, टेन्स, 100, 1000, 10 TT, 10,000, lakh. ठीक आहे, युनिट प्लेसला मग 8, टेन्स प्लेस किती, मग 1 0 वाढवायचं, 60. 4 प्लेस 400, 5 प्लेस 500, 3 प्लेस हे 100, 2 प्लेस 200. तर तुम्हाला मी आता एक क्लासमध्ये प्रश्न सांगतो, 0 ही नैसर्गिक संख्या का नाही याचं उत्तर सांगा. चला, तर आता तुम्हाला आपण हे बघितलं. आता प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू सुद्धा असते. फेस व्हॅल्यू जे दर्शनी किंमत ही कशी असते. समजा आता 2 3 4 5 7 6 यात तुम्हाला फेस व्हॅल्यू सांगितली समजा याची. तर आधीच्याला कसं 0 वाढायचं, जेवढी प्लेस आहे तेवढी 0. ही कशी 4ची सांगितली तर 4च राहील. ही सोपी आहे. ठीक आहे, तर आपण आता एखादा प्रश्न बघू तुमच्यासाठी. एखादा प्रश्न मी तुम्हाला घेतो. ठीक आहे, आपले प्रश्न हा, चला. फाइंड द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. नंबर which is divisible by 12 15 and 18. आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट सुद्धा आपल्याला शिकायची आहे. तोपर्यंत आपण काही तुम्हाला टेस्ट येत असेल तर तुम्ही सोडवा. कशा, आधी आपल्याला LCM आणि HCF काढायचा. ह्या प्रश्नामध्ये LCM आणि HCF काढायचं आहे. 12 15 18 याचा आपल्याला LCM HCF काढायचा आहे. तो कसा, तर बघा 2 नी 6 ला, त्यानंतर 15 तसाच खाली 8 9. आता आपल्याला तरी 2 ने जाईल 6 ला, म्हणून 2चं करून घ्या. 2 ने 6 ला जाईल, मग 3 15 आणि 9. आता या तिन्ही संख्या 3च्या टेबलमध्ये येत असतात. ठीक आहे, 3च्या टेबलमध्ये. तर आपण इथं खाली 3 घेऊया. त्यानंतरून 3 1चं 3, 3 5चं 15, 3 3चा 9. ठीक आहे, त्यानंतरून मग 3 पुन्हा आपण 3 घेऊया, कारण की 3 आहे आपला. 3 1चं 3 1 1 आणि उरलेला 5. मग याची आपल्याला हे करायची आहे काय, आपण मल्टिप्लिकेशन. तर ती कशी येईल बघा. 2 2चा 4, 4 3चा 12, 12 3चा 36 आणि 36 डिवाइड बाय 36 × 5. ठीक आहे,
आणि मग याचं उत्तर जे आपल्याला काढायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला.